फक्त वातावरण छान झालंय म्हणून यांनी मला सांगितलं कुठंतरी जाऊया, आणि कुठं जायचं हेच माहीत नाही. अनप्लॅन ट्रिप. तिला ती मिठी रोटी बोलते आणि मखाना. ज्या कोणाला पहिलं बाळ मुलगी असते ना, तर मी असं असतं, मम्माला मागच बसावं लागतं आणि मुलगी तिच्या पप्पाजवळ बसती. तर मग चला पुणे टू अनप्लॅन ट्रिप ही सासवडकडे निघालेलो आहोत. तर मग सासवडला मी थोडं मोबाईलला सर्च केलं की इथं काय आहे बघण्यासारखं, कारण काहीच प्लॅन नव्हता. पण कुठंतरी आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात जायचं होतं, कारण वातावरण खूप छान होतं. तर मग आम्ही येऊन पोचलो सासवडमध्ये. चांगावटेश्वर महादेवाचंच मंदिर आहे, जसं की मी रील्सला वगैरे किंवा मोबाईलला बघितलं. तर मग बिलकुल हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. आणि तुम्ही पण असं काही ट्रिप करणार असाल आपल्या पुण्याहून जवळपास कुठं, तर नक्की तुम्ही इथं व्हिजिट करू शकता. तर मग तसं मी तुम्हाला सगळं सांगणार आहे वरती कसं आहे काय. तर मग चला बघूया. I am Myra, आपकी फेवरेट मायरा हूँ। ओके। मायरा तुम क्यों बोलते हो मुझे? नहीं बेटा, मायरा ही बोलते हैं। आप कहाँ पे आए हो आज? सासवड़ महादेव मंदिर है ना। चलो चलते हैं। आहे का? हो फ्रेंड्स, इथं होतं चिंचेचं झाड, तुम्ही बघू शकतात. म्हणजे आज होती रक्षाबंधन आणि आम्ही सकाळी निघालेलो तरी सुद्धा बऱ्यापैकी इथं लोकांच्या पार्किंगमध्ये गाड्या होतात. तर मग चला बघूया. बेलपान तर फ्रेंड्स, ही पार्टी नक्की वाचा. जर तुम्हाला पण असं काही शूट करायचं तर करू शकतात. मी तर फर्स्ट टाइम बघितलं. सांग ना काय सांगते. सांगितलं. चांगदेवांनी या मंदिराची प्रतिष्ठापना केल्यामुळे चांगावटेश्वर याला म्हणतात. मंदिराच्या पायऱ्या चढून आत गेल्यानंतर मूळ काळ्या पाषाणातील हेमाडपंथी मंदिराचे सुशोभित दर्शन घडते आणि उत्कृष्ट वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा हा अप्रतिम वारसा आहे. आणि इथं डौलदार व सालंकृत नंदी विराजमान आहे आणि हे सर्व काही सुंदर शिल्पे व पांढऱ्या फुलांची वेलबुट्टी इथं आहे. म्हणूनच या निसर्गरम्य वातावरणात आपण नक्की एकदा गेलंच पाहिजे.
तर कुठं पाऊस असं चाललेलं, त्याच्या मायराला थोडी सर्दीसारखं झालेलं, थोडं नॉर्मल ती चिडचिड करत होती डॅडी घ्या असं, पण नॉर्मली तिला पण बाहेर खूप आवडतं आणि नाहीतर एवढं त्रास नाही देत. मग आम्हाला थोडं ते किरकिर करत असल्यामुळे आम्ही जास्त वेळ नाही थांबलो आणि ओव्हरऑल सगळं बघितलं. आणि तिथं प्री वेडिंग शूट वगैरे पण चाललेलं, मॅटर्निटी शूट पण चाललेलं, म्हणून मग आम्ही लवकर निघून बाहेर यायचा प्रयत्न केला. छान असं दर्शन झालेलं आहे आणि आता गुड्याला लागली भूक. मी आधीच तिला सांगितलं होतं की थोडंफार काहीतरी खाऊन घे. आता तिला भूक लागली तर मी असं पण ऑलरेडी तिला बाहेरचं ऑइली वगैरे म्हणजे सूट नाही होत, म्हणून मी तिच्यासाठी घरून आणलेली आहे तूप रोटी. तिला ती मिठी रोटी बोलते आणि मखाना. मखाना ट्रॅव्हल फ्रेंडली पण होऊन जातं. आणि हे आहे तूप रोटी, मिठी रोटी म्हणते ती, तिला मी खायला देते. धर बेटा. छान वाटतंय ना मायरा इकडं, है ना? चल इकडे चल, खाऊन घ्या आधी, चल. खूप सुंदर निसर्ग आहे बऱ्यापैकी इकडं. आज रक्षाबंधन आहे तर सुद्धा बऱ्यापैकी लोक इथं आलेली आहेत. खूप शांत आणि मस्त वाटतं. पण काय ना की पुण्यात पाऊसच नाही, म्हणजे पाहिजे तेवढा पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे थोडं पाऊस असला असता ना तर मग अजून जास्त ग्रीनरी किंवा अजून खूप छान वाटलं असं. चल बेटा खाऊन घे चल. तर फ्रेंड्स, मायराच्या डॅडीला असं भरपूर असं पाऊस किंवा छान वातावरण आम्ही असं ते शोधात होतो, म्हणून आम्ही परत इथून आता पुढे कुठं जायचं तर मला ना परत मी सर्च केलं तर सासवडला ते संगमेश्वर मंदिर पण आहे. तर मग चला आपण आता तिथं जाऊया. पण इकडे ह्या साईडला यायला लागलो ना तर इतकं ऊन होतं आणि त्यात मायराची थोडी चिडचिड चाललेली. तरी पण म्हटलं चला आता देवाचं बोललं गेलं तर जाऊनच येऊया, तर नाव काढलं तर मग चला ते पण बघूया मंदिर कसं आहे काय. पण मंदिराला असं थोडं वरती चढून जावं लागतं. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, सासवडून बघत असेल तर नक्की कमेंट करा. तर मग बघा किती सुंदर शांत आणि मस्त असं इथं वातावरण आहे आणि इथं महादेवांचं छान असं शिवलिंगाचं दर्शन झालेलं आहे. तर मग बोला हर हर महादेव. काय ते गौट. पाऊस आणि हे वातावरण बघण्यासाठी सरळ सासवडवरनं ह्या रोडाला निघालो आहे. तर हा रोड कुठेतरी पुरंदर किल्ल्याजवळ जातो, म्हणजे जे एकमुखी दत्त मंदिर वगैरे आहे ना, खूप फेमस आहे बघा, तुम्ही गेलात पण असाल. रोड टच आहे तर त्या साईडला पण जाणार आहोत. तर फ्रेंड्स, ऑफकोर्स ही अनप्लॅन सासवड ट्रिप असल्यामुळे ना आम्हाला एंड माहीत नव्हता. पण आम्ही बघितलं तर शनी मंदिरसुद्धा पुरंदर किल्ल्याकडे खूप छान आहे. तर आम्ही असंच नाही का इथं वरती जाऊन आधी या नारायणपूर रस्त्यालाच हा व्ह्यू आहे, मग थोडंसं गाडी खाली लावून आम्ही वरती चढून सगळा हा मस्त व्ह्यू घेतला, फोटोज वगैरे घेतले. त्याच्यानंतर आम्ही निघालो असं शनी मंदिराकडे आणि जाताना एका ठिकाणी नाश्ता पण केला. आणि त्याच्यानंतर इथं खूप साऱ्या प्रमाणात असं सुवासिक तांदूळ वगैरे मिळतात. जर तुम्ही कोणी भात प्रेमी असाल तर नक्की घेऊ शकतात. मसाले वगैरे सर्व मिळतं, आम्ही बघितलं. तर हा होता आजचा छोटासा व्लॉग. टिल देन बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.